आज आमच्याकडे मस्त असा बेत हे केला आहे, माशांचा बेत केला आहे. त्याच्यासाठी ह्यांनी छान गावातनं आमच्या गावात पण मासे मिळतात. मग ते आणलेले आहेत. स्वच्छ असे धुवून घेतले. त्याला आधी मटण मसाला हे केला आहे, चिकन मसाला. तुम्ही मटण मसाला घालू शकता. घरचा इसूर, हळद, मीठ हे सगळं घालून घ्यायचं आणि छान असं कढईत एकत्र हलवायचं. म्हणजे सगळीकडे छान आहे ना मसाला मीठ लागतं. तर मला ना मागे कमेंट्समध्ये असं विचारलं होतं की माशांची ही कुठली आहे, जात कुठली आहे, नाव काय आहे म्हणजे माशाचं. पण मी नेमकं ह्यांना विचारायचं विसरले. ह्याचं नाव विचारून मोठ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचं नाव नक्की सांगेल. आणि मी सकाळी एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे की माझा एक दुसरा चॅनल आहे. तुम्हाला जर मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगत जा रेसिपी, मी त्या चॅनलवर त्या रेसिपी करून टाकणार आहे. नक्की तुम्ही त्या पण चॅनलला माझ्या सपोर्ट करा. आणि तुम्ही केलेला पण आहे ह्या चॅनलला तसा त्याही चॅनलला करा. मग हळद मसाला मीठ टाकल्यानंतर प्रत्येक वेळी आमच्याकडे ना आम्ही काय करतो, माशामध्ये असं एक लिंबू पिळून घेतो. तुम्ही पण करून बघा, चवीला खूप छान असे मासे लागतील. आणि एकत्रच आहेत सगळे, रश्श्याचे मासे आणि तळायचे मासे आम्ही असं सगळे एकत्रच टाकून ठेवतो. मला मागे कमेंट्समध्ये असंही सांगितलं होतं की ताई रवा लावून पण तळा, खूप छान लागतात. हो, टेस्ट लागत असेल छान, पण गणेशला ना हे असे तळलेले मासे आवडतात. मग काय, असे तळलेले मासे वरून घालायची अशी कोथिंबीर. तर मग कसे वाटले तळलेले मासे कमेंट्समध्ये नक्की सांगा. केवढे सुंदर दिसतात बघा. हे ना खूप छान तळलं. हे काय मी तळलेले नाही आहेत, ह्यांनी तळले, कारण बराच वेळ तळावं लागतं. मग तोपर्यंत माझ्या भाकरी करून होतात. मग इकडे मी छान अशा सुरुवात केल्या ज्वारीच्या भाकरी बनवायला. गरमागरम ज्वारीच्या भाकरी आणि पलीकडे आहे ना आपला माशाचा रस्सा उकळतोय, तोही तुम्हाला दाखवते. मग चुलीवरचा बेत असा असतो झणझणीत एकदम. माशाचा रस्सा, तळलेले मासे, कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि हे बघा रस्साही आपला केवढा सुंदर उकळलेला आहे. रश्श्याच्या वाटणात मी काय काय टाकलं, रस्सा कसा केला, मासे म्हणजे कसे तळले, हे तुम्हाला मी सगळं मोठ्या व्हिडिओ सांगणार आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही माझा नक्की मोठा व्हिडिओ बघा. आणि माझ्या भाकरी कशा झाल्या हे सांगायला मात्र विसरू नका. आता सगळ्यांना गरमागरम जेवायला वाढते, कारण सगळ्यांना भूक लागली. आणि मग काय माझ्यासाठी काय बनवली होती, तर बनवली होती मस्त अशी ओली हरभऱ्याची भाजी. ती कशी केली आहे ती मी दाखवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. ती नक्की तुम्ही त्या व्हिडिओत बघा की ओली. आजच आत्यानी छान अशी खोडून आणली होती भाजी, तर ती तव्यामध्ये फोडणीला घातली. कशी वाटली हरभऱ्याची भाजी तेही नक्की सांगा. हरभऱ्याची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी असं मला बनवलेलं आहे जेवण. तर या मग सगळ्यांनी छान असं जेवण करायला. हरभऱ्याची भाजी बघा किती सुंदर अशी मस्त गरमागरम भाजी आहे. तर कशी वाटली ते सांगा. तर पहिलीच ही भाजी खोडली, जरा उशीर लागला आम्हाला भाजी खोडायला, कारण भरपूर सारी झाडाला फुलं लागली आहेत. पण थोडा उशीर झाला, मग थोडीशी खोडली आहे, जास्त नाही खोडली. मग या सगळ्यांनी जेवायला.